तर आज आपण मस्तपैकी वाटाण्याचा हा भुर्का बनवणार आहोत। तर इथे बघा, आपल्याला ते भुर्का बनवण्यासाठी इथे मी वाटाणे घेतले होते, फ्रेश वाटाणे। तर ते मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिट उकळून घेतले आहेत आणि हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला ते शिजवायचे आहेत। तर काही वाटाणे हे जे मऊ होते ते जास्त शिजलेले आहेत, पण आपल्याला यांना साधारणपणे 50% शिजवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे वाटाणे मी एक मोठी वाटी घेतलेले होते। त्यानंतर एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो तो देखील बारीक चिरलेला आहे। त्यानंतर इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं यामध्ये मिरच्यांच्या खाली आहे, तर ते घेतलेले आहे। तर याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी कोथिंबीर देखील टाकायची आहे, छोटी वाटी। तर आता कोथिंबीर आणि हे आलं, हिरवी मिरची आणि लसूण याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर ती मी आता आधी इथे बनवून घेणार आहे। तर इथे बघा, मी आता 2 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे। तर तुम्हाला आवाज येत असेल तर त्यात पाण्याचा शिंतोडा उडला माझ्याने, म्हणून आता त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर जिरं टाकायचं आहे 1 चमचा। त्यानंतर थोडा हिंग टाकायचा आहे, हिंग ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कांदा आपण बारीक चिरलेला आहे, त्यामुळे तो पटकन आपला भाजला जाईल म्हणजे। तर हे बघा, कांदा आपल्याला आता छान असा परतून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला असल्यामुळे तो पटकन परतून होईल आणि आपल्याला अगदीच त्याला असा लालसर करायचा नाही। तर आता हा कांदा मी छान असा भाजून घेणार आहे, परतून घेणार आहे। तर हे बघा, आता कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे। तर हा जो टोमॅटो आपण बारीक कट केलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटो देखील बारीक असल्यामुळे पटकन हा आपला परतून होईल। तर साधारण 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट तुम्ही याला परतून घ्यायचं आहे। तर आता हा मी इथे परतून घेणार आहे छान असा। एकदा मिक्स केल्यानंतर फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिट याला परतून होऊ द्यायचं। हे बघा, टोमॅटो आपला हा परतून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे। तर आपण हे जे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे, तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे वाटण टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची वापरू शकतात, पण मी हिरवी मिरची वापरलेली आहे। छान लागते यामुळे टेस्ट, आणि दिसायलाही हिरवा रंग दिसत असल्यामुळे मुलं देखील आवडीने खातात। या पद्धतीने एकदा तुम्ही वाटाण्याचा हा भुर्का बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आता हे वाटण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे लो फ्लेमवर 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपलं हे वाटण देखील छान असं परतून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये हे जे मटार घेतलेले आहेत तर ते मटार टाकून घ्यायचे आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा मिक्स करून झालं म्हणजे आपल्याला यामध्ये अजून दुसरा कुठलाही मसाला अजून टाकायचा नाही। हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मटार लो फ्लेमवर झाकण ठेवून छान मऊसूत शिजवून घ्यायचे आहेत। आपले मटार तिकडे शिजत आहेत तोपर्यंत बघा, इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे, त्याला फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता धनेपूड टाकायची आहे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड घेतली आहे, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट टाकलं नाही तरी देखील चालेल, पण मी पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कसुरी मेथी देखील टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। आणि अजून एक यामध्ये थोडा पाव चमचा गरम मसाला देखील टाकायचा आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं हे छान असा मसाला मिक्स झालेला आहे। आता आपले वाटाणे आपण शिजू द्यायचे आहे, त्यानंतर हा मसाला आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे। तर हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघूया, आपले वाटाणे हे मस्त शिजलेले आहेत। हे बघा, बरोबर दाबले म्हणजे छान मऊसूत असे झालेले आहेत। आता आपल्याला बघा, यामध्ये आपण मगाशी हे जे मिक्स केलेलं आहे
तर ते टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकल्याने खूप छान टेस्ट येते भाजीला। जर तुमच्याकडे दही नसेल, आणि हो दही घेतलं तर ते फ्रेश दहीच घ्या, जास्त आंबट घेऊ नका। आणि दही नसेल तर तुम्ही ताज्या दुधाची जी साय असते तर ती घेऊ शकतात, किंवा तुमच्याकडे मग क्रीम वगैरे तुम्ही आणलेलं असतं बाजारातून ते टाकलं चालेल, पण फ्रेश वस्तू घेतली तर छानच आहे। तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये बघा 1 मिनिट शिजू दिलेलं आहे मी, आणि त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यातच मी हे पाणी टाकून घेतलेलं होतं, तर साधारण एक छोटी वाटी मी पाणी टाकलेलं आहे। आता पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊयात। दुसऱ्या बाजूला मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल। तर तूप देखील मी घरीच बनवते। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्हाला जर का हे थोडं पातळ हवं असेल यापेक्षा तर अजून टाकू शकतात, पण एवढं पुरेसं होतं, कारण ही भाजी थोडी म्हणजे हा जो भुर्का आहे तर तो थोडा घट्टच छान लागतं। अजून एक पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहोत। 1 मिनिट हे शिजल्यानंतर मग मी ते दाखवते। तर हे बघा 5 मिनिटानंतर आपला हा भुर्का छान शिजलेला आहे। तुम्ही या भाजीला काहीही नाव देऊ शकतात, वाटाण्यांची उसळ म्हणू शकतात, किंवा मग तुम्ही भुर्का, किंवा भाजीला नाव काहीही द्या, पण टेस्ट असली म्हणजे खूप छान। आता बघा ही भाजी आपली शिजण्यात आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर इथे मी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहेत, माझ्याकडे शिल्लक होतं आणि माझ्या मुलांना पनीर आवडतं म्हणून मी हे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत। तुम्ही स्किप करू शकता, पण छान टेस्ट येते। हे ऑप्शनल आहे, पनीरमुळे खूप छान टेस्ट येते। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला मिक्स झाल्यानंतर फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे राहू द्यायचं आहे। इथे तुम्ही हे पनीर आहे तर ते तळून घेऊ शकतात, पण असंही छान लागतं। तर मी इथे आता अर्धा मिनिट हे शिजून घेणार आहे। आता अर्धा मिनिट झालेला आहे आणि आपला हा भुर्का तयार झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि मग एका बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते। तर हे बघा किती छान दिसतं, म्हणजे तुम्हाला देखील बघता क्षणी तोंडाला पाणी सुटत असेल, तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते, कारण तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। धन्यवाद।